आज आमचं आर्थिक वर्ष जे नुकताच मार्चवर आम्ही संपुष्टात आणला, त्याच्या आर्थिक उलाढालाचा अहवाल सगळ्यासमोर असावा. गेली अनेक वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित देशमुख साहेब असतील, आमचे संचालक सध्याचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा मध्यवर्ती बँक काम करत आहे. संचालक बोर्डाच्या वतीनं आज आपल्या सर्वच मीडिया बांधवांच्या साक्षीनं आम्ही आमचा अहवाल इथं सादर केलेला आहे. गेले 3 वर्ष सातत्यानं ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उलाढालामध्ये वाढ होत गेलेली आहे. आमचा आता टर्नओव्हर 8,100 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. आमचा ढोबळ नफा ह्या वर्षाचा 113 कोटीचा, निव्वळ नफा 73 कोटीचा झालेला आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून या जिल्हा मध्यवर्तीचा कारभार आणि विशेष बाब आमच्या शेतकरी बांधवांसाठी अशी आहे की 3 ते 5 लाख रुपयाची योजना लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी एकमेव जिल्हा मध्यवर्ती बँक ती चालवते. त्याच्या पोटी 3 ते 5 लाखामध्ये जवळपास 80,000 सभासदांना 12 कोटी रुपयाचा जो व्याज त्यांचा आकारण्यात येणार होता, तो जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःच्या निधीतून परतावा केल्यामुळे त्यांना ते व्याज आकारणी झाली नाही. शासनाच्या वतीनं जो काही व्याज परतावा त्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये आता मार्च अखेरपर्यंत 90% रिकव्हरी झालेली आहे. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने विशेष बाब आदरणीय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून जून पर्यंत ही मर्यादा वाढवलेली आहे. आणि आरबीआयचे निकष असे आहेत की 365 दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना परतावा करता आला नाही त्यांच्याकडून 11% आकारणी व्याजाची झाली पाहिजे. त्याच्यामध्ये 11%ची आकारणी न करता 5%ची सूट ही जिल्हा मध्यवर्ती बँक, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक देणार आहे. आणि त्यांच्याकडून शासनाला जो काही परतावा द्यायचा आहे तो 6%चा, तेवढाच तो आकारणी करण्यात येईल. आम्ही आमच्या सगळ्याच शेतकरी बांधवांना ही विनंती करतोय की जून पर्यंत आपली जी उर्वरित वसुली आहे 11%ची